आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमातून आम्ही आपल्यासाठी विविध प्रकारची माहिती घेऊन येत असतो। आज आपण शाश्वत शेती आणि महिला या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील उमरा गावातील उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री जयाजी पाईकराव आणि त्यांच्या पत्नी सौ सुशीला पाईकराव यांना इथे आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओत। सर, सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, शाश्वत शेती ही काय संकल्पना आहे? मुळात शाश्वत मध्ये चिरकाल टिकणारी अशी शेती असं जर म्हटलं किंवा ज्याला इंग्रजीमधून सस्टेनेबल ऍग्रीकल्चर असं म्हणतात, ती शेती म्हणजे शाश्वत शेती। आपल्याला मिळणारं उत्पन्न हे सातत्यानं वाढत जाणं आणि ते टिकून राहणं, अशा प्रकारची जी शेती आहे त्या शेतीला आपण शाश्वत शेती असं म्हणतो। अच्छा, शाश्वत शेती पूर्वीपासून जी केली जाणारी शेती आणि हरित क्रांतीनंतर केली जाणारी शेती याच्यामध्ये काय फरक आहे? मुळात असं आहे की अगोदर कुठल्याही प्रकारची केमिकल्स न वापरता आपण शेती करत होतो। ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर पशुधन होतं, या पशुधनाचं जे काही शेणखत होतं, हे शेणखत वापरून आपण जी शेती करत होतो ती शेती, आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असणारं जे बियाणं होतं, पारंपरिक बियाणं जे होतं, ज्याला आपण स्ट्रेट व्हरायटी म्हणतो, सरळ वाणा असणारं जे बियाणं होतं, ते बियाणं वापरून जी शेती केली जात होती त्या शेतीला आपण शाश्वत शेती म्हणतो, किंवा आपण परंपरागत शेती असं जरी म्हटलं किंवा नैसर्गिक शेती असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याचे दोन फायदे होते। एकतर शेतकऱ्याला स्वतःचं बियाणं स्वतः वापरता येत होतं, आणि स्वतःच्या गुरांचं जे काही खत आहे, गुराढोरांचं जे काही शेणखत आहे ते शेत वापरून तो शेती करत होता। हे सगळं करत असताना जमिनीचा पोत किंवा जमिनीचं आरोग्य ज्याला म्हणतो, ते आरोग्य टिकून राहत होतं, आणि जिथं जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं, तिथं माती चांगल्या पद्धतीची आहे, तिचा सामू चांगला आहे, तो जोपर्यंत चांगला असतो त्या पद्धतीने चांगली पिकं येत होती। परंतु हरित क्रांतीच्या नंतर आपण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर 3 प्रकारच्या निर्विष्ठा वापरायला सुरुवात केली। पहिली गोष्ट म्हणजे हायब्रिड बियाणं वापरायला सुरुवात केली। हायब्रिड बियाण्याच्या नंतर त्यामुळे आपलं जे पारंपरिक बियाणं होतं ते बाजूला गेलं। त्याच्यानंतर शेणखताच्या ऐवजी किंवा सेंद्रिय खताच्या ऐवजी आपण रासायनिक खतं वापरायला सुरुवात केली। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कीटकनाशक म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर औषधं वापरायला सुरुवात केली, जी विषारी औषधं आहे। सेंद्रिय शेतीमध्ये अशा प्रकारची कुठलीही औषधं वापरण्याची गरज नसते, आणि म्हणून ती शाश्वत अशा प्रकारची शेती आहे। शेतीमध्ये महिलांचा विशेष सहभाग काय असतो? कशा महिला या 80% म्हणलं तरी शेतीमध्ये काम करत असतात। पेरणी, बी रुजवणे, कापणी, खुरपणी हे सर्व काम महिलाच करू शकतात, आणि बी बियाण्याची निवड पण त्याच करू शकतात, आणि जे पारंपरिक बियाणे आहेत ते टिकवण्याच्या पद्धती त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। पहिल्या अशा कणग्या होत्या मोठ्या मोठ्या, त्याच्यामध्ये त्या भरून ठेवत गेल्या होत्या, आणि कोणत्या शेतात पीक घ्यायचं ते त्या नियोजन करत होत्या, की या वर्षी जर आपण ज्वारी घेतली तर दुसऱ्या वर्षी आपण कोणतं पीक घेणार आहे। पण आता या शेती आधुनिक पद्धतीमुळे ते तसं राहिलेलं नाही। ज्या ठिकाणी कापूस घेतला तेच नंतर कापूस घेतला जातो, म्हणजे त्या कापसाच्या जागी दुसरी ज्वारी येत नाही। पूर्वी लोकांना खाण्यापिण्यासाठी आवश्यक जे असायचं, आवश्यक असे अन्न पदार्थ ते मुख्यत्वे करून शेतीमध्ये पिकवले जायचे, पण हल्ली एक व्यावसायिक दृष्टिकोन जो आहे त्यामुळे नगदी पिकांचं जास्त त्याची लागवड केली जाते। त्याचे फायदे होतात की तोटे होतात? मुळात शेती ही आपली संस्कृती आहे, आणि संस्कृती कुटुंब जोपासण्याकरता असणारी संस्कृती असल्यामुळं त्याला अग्रिकल्चर असं बोललेलं आहे। म्हणजे कल्चर त्याच्यामध्ये आहे, शेती बरोबर कल्चर आहे, अग्री बरोबर कल्चर आहे, आणि मग आपल्या कुटुंबाकरता लागणारं जेवढं काय अन्नधान्य आहे हे सगळं अन्नधान्य पिकून आपल्या कुटुंबाची, आपल्या देशाची, आपल्या नागरिकाची उपजीविका करण्याचं काम जे आहे ते या शेतीमधून केलं जातं। परंतु आधुनिक शेतीमध्ये आता नगदी पिकांकडे आता लोक जास्त वळलेले आहेत। आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर बीटी कॉटन कापसाचं उत्पादन व्हायला लागलेले, मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं उत्पादन घ्यायला लागले, मोठ्या प्रमाणावर नगदी पिकं ज्याच्यामध्ये केळी आहे, ज्याच्यामध्ये हळद आहे, अशा प्रकारची पिकं घ्यायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे की नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीमध्ये पाण्याचा उपसा हा कमी प्रमाणामध्ये होतो, कारण जी पिकं आहेत ही सगळी पावसाळ्यात येणाऱ्या पाण्यावर येणारी पिकं आहेत। म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं आणि ज्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर पाणी लागणारी पिकं, म्हणजे जेवढी नगदी पिकं आहेत तेवढ्या पिकांना जास्त पाणी लागतं, आणि म्हणून आज आपण असं बोलल्या जाते की 200 वर्षापूर्वीचं पाणी आज आपण पितोय। म्हणजे एवढी पाण्याची पातळी आता दिवसेंदिवस खाली चाललेली आहे। त्याचं एकमेव कारण हे आहे की हरित क्रांतीच्या नंतर पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये व्हायला लागला, म्हणजे केमिकलचा वापर वाढला,
पाण्याचा वापर वाढला आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी निर्माण झाली की टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली. कारण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत असल्यामुळं जमिनीमधली पाण्याची भूगर्भातली जी पातळी आहे ती पातळी खाली खाली व्हायला लागली. ज्या वेळेला आपण शेणखत वापरत होतो किंवा ज्या वेळेला सेंद्रिय खत वापरत होतो त्यावेळेला जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्याचं प्रमाण जास्त होतं आणि मातीमध्ये गांडुळाचं प्रमाण जास्त होतं. आपण ज्या पद्धतीनं केमिकल्स वापरायला लागलो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर गांडूळ नष्ट व्हायला लागलेले. म्हणजे असं बोलल्या जाते की डायनासोर जो होता तो मेला एकेकाळी, परंतु गांडूळ आजही जिवंत आहे आणि गांडूळ जर पूर्ण नष्ट झालं तर आपण सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. एवढं गांडुळाचं महत्व आहे आणि म्हणून गांडूळ खत निर्मिती किंवा सेंद्रिय खत निर्मिती ही आपल्याला एक चांगल्या प्रकारची शाश्वत अशा प्रकारचं उत्पन्न देणारी शेती आहे. पण नगदी पिकं आपण जे पिकवतो त्यातून खऱ्या अर्थाने म्हणजे फायदा होतो आपल्याला की तोटा होतो? नाही, मुळात नगदी पिकाकरता जो काही खर्च करतो शेतकरी, म्हणजे आज असं बोलल्या जाते की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करतात. ह्याचं जर अनालिसिस जर आपण केलं, त्यांनी काय उत्पादन घेतले त्याचं जर अनालिसिस केलं तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉटन पिकवणारा जो शेतकरी, कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की पैशाच्या, म्हणजे गांधीजी असं बोलले होते की आपल्या देशातल्या लोकांच्या गरजा ही धरणीमाता पुरवू शकते परंतु त्यांची हाव पुरवू शकत नाही. म्हणजे हाव पूर्ण करण्याकरता शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर खर्च करायला लागलेला आहे, मोठ्या प्रमाणावर केमिकल वापरायला लागलेला आहे, बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यायला लागलेला आहे आणि कर्जाच्या एका विळख्यामध्ये तो अडकला चाललेला आहे. आणि त्यामुळं नगदी पिकं ज्या वेळेला शेतकरी घेतो त्यावेळेला तो नगदी खर्च करण्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर विचार करतो आणि त्यामुळे तो एका वेगळ्या अशा दुष्टचक्रामध्ये म्हणजे कर्जाच्या एका दुष्टचक्रामध्ये तो अडकला चाललेला आहे. आणि त्यामुळे नगदी पिकं घेत असताना दोन गोष्टी करायला, एक तर तो कर्जबाजारी होतोय, दुसरी गोष्ट तो मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करतोय आणि तिसरी गोष्ट कुटुंबाला लागणारं जे काही धान्य आहे ते धान्य बाजारातून त्याला घ्यावं लागतं. म्हणजे नगदी पिकं घेतल्याच्या नंतर ते विकायचे, ज्या वेळेला तो विकायला जातो त्यावेळेला त्याचं बाजारावर नियंत्रण नसतं, त्यामुळे त्याची किंमत स्वस्त झालेली असते आणि जे धान्य त्याला त्याच्या कुटुंबाकरता घ्यायचे ते धान्य मात्र तो महागामध्ये घेतो. आणि त्यामुळे कुटुंबाकरता लागणार, म्हणजे आज आम्ही जे संकलन केलेले बियाणे बँकेच्या माध्यमातून 55 प्रकारचं बी आमच्याकडे उपलब्ध आहे. परंतु हे 55 प्रकारचे बी फक्त आदिवासी समाजाकडे किंवा डोंगरात जे शेतकरी राहतात त्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध झालेले. त्यामुळे ह्या बियाण्याचं संवर्धन होणं आणि ते बियाणं मोठ्या प्रमाणावर वापरायला जर आपण सुरुवात केली, आज बियाण्याच्या किमती जर विचारात घेतल्या तर ग्रामप्रमाणे बियाण्याच्या किमती आहेत आणि त्यामुळं बियाण्याच्या याच्यावर जो काही खर्च करावा लागतो तो पारंपरिक बियाणावर खर्च करावा लागत नाही. आणि पारंपरिक बियाणामधून आपली अन्न सुरक्षा आणि पाणी सुरक्षा, खरं म्हणजे अन्न सुरक्षेपेक्षा पाणी सुरक्षा महत्वाची आहे. जोपर्यंत पाण्याची सुरक्षा होणार नाही तोपर्यंत अन्नाची सुरक्षा निर्माण होणार नाही आणि अन्न आणि पाणी दोन्हीची सुरक्षा जर आपल्याला हे करायची असेल तर शाश्वत शेती हा एकच मार्ग आहे. सुशीलाताई, बचत गट आज एक काळाची गरज ठरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर महिलांसाठी म्हणजे शेतकरी महिला वर्ग जो आहे त्यासाठी बचत गट स्थापन करण्यात आलेत का? आले. तर बचत गटाच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात? उगम संस्था ही महिलांसाठी जास्तीत जास्त करून काम करते. त्याच्यामध्ये अगोदर महिला गटाची आम्ही स्थापना केलेली आहे. महिला बचत गटामुळे स्वतःची मदत स्वतःला करत आहेत. ही त्याच्यामध्ये बियाणाची जर गरज पडली, खताची गरज पडली तर त्या सावकाराकडे जात होत्या. पण या बचत गटामुळे बराच त्यांना फायदा झालेला आहे की त्यांनी स्वतःचे आपले बचतीचे पैसे बँकेमध्ये टाकून त्यांनी जर आपण 2000 त्याच्यामध्ये टाकले तर त्यांची पत झालेली आहे. एकीकडे महिलाच्या नावे जमीन नाही, कोणती पत नाही आणि बँका कशा कर्ज देतील. पण ही बचत गटाने जी पद्धत केलेली आहे तर त्याच्यामध्ये बँका पण त्यांना मदत करायला तयार झालेल्या आहेत. तर शेतकरी महिला या सावकाराकडे जात होत्या बियाणासाठी, खतासाठी, तर आता त्या स्वतःची मदत करायला लागलेल्या आहेत. या महिलांसाठी त्याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये कशा त्या सहभागी होतील याच्यासाठी आम्ही नाबार्ड आणि उगम संस्था यांनी गट स्थापन केलेले आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत करून सेंद्रिय शेतीकडे आपल्या महिला कशा वळल्या जातील त्याच्यासाठी गट करून त्यांना पुढील कसं प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या शेतीसाठी कमी खर्चामध्ये आपली शेती कशा करतील याबद्दल आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच महिलांनी आपले शेतीत उत्पादन वाढवून, भाजीपाला वाढवून
त्या स्वतः आता बाजार हिंगोली या ठिकाणी भरवत आहेत त्या महिला. खूप चांगली गोष्ट आहे. सर, आज आपण शाश्वत शेतीबद्दल चर्चा करतोय, पण शाश्वत शेतीबद्दल तुम्ही जी संकल्पना स्पष्टीकरण जे केलं, तरी सुद्धा एक आधुनिक प्रशिक्षण देणं शेतकऱ्यांना गरजेचं असतं. तर आधुनिक प्रशिक्षण दिलं जाते का शेतकऱ्यांना? प्रत्येक थरातल्या शेतकऱ्याला ते मिळतंय का? पहिली गोष्ट ही की अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी खरं म्हणजे जिल्ह्यातल्या त्या विभागामध्ये जे कृषी विद्यापीठ असतं त्या विद्यापीठाची असते, आणि दुसरी त्या जिल्ह्यामध्ये जे कृषी विज्ञान केंद्र असतं त्याची असते. आज परिस्थिती अशी की हिंगोली जिल्ह्याचा एकूण जो काही विस्तार आहे आणि या जिल्ह्यामध्ये असणारं कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठ या दोन्ही गोष्टी एका बाजूला आणि अख्खा जिल्हा एका बाजूला, अशा सगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळायला पाहिजे ते प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळं कृषी विभागाच्या आत्मा आणि नाबार्डच्या कृषी मंडळाच्या माध्यमातून आता उगम ग्रामीण विकास संस्था ही मोठ्या प्रमाणावर शेतकरी महिलांना आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. शेतकरी पुरुष शेतकरी महिला समप्रमाणात प्रशिक्षण दिलं जातं, भेदभाव न करता. परंतु जास्त लक्ष महिलांवर देणं याच्यासाठी गरजेचं आहे की 80% महिला ह्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या एकूण दिवसाभराच्या 80% वेळ ह्या शेतीमध्ये त्या घालत असतात. परंतु होतं असं की प्रशिक्षण पुरुष मंडळींना दिलं जातं आणि काम मात्र महिला करतात, आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची प्रशिक्षण न घेता शेती करणं हे ह्याच्यामुळे तो मेळ बसत नाही. आणि म्हणून महिलांसाठी खास प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये आपण त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डअप करतो, आपण त्यांची क्षमता वृद्धी करतो, आणि एकदा त्यांची क्षमता वृद्धी झाली की मग त्या पद्धतीने आज आमच्याकडे महिला स्वतः गांडूळ खत निर्माण करतात, महिला स्वतः दशपर्णी अर्क तयार करतात, महिला स्वतः ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लागणाऱ्या निर्विष तयार हे करतात, बी बियाणं गोळा करतात. आणि याच्यासाठी आम्हाला IRD नावाची जी औरंगाबादची संस्था आहे, ही संस्था शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षण देते. डॉक्टर अलेक्झांडर डॅनियल हे भारतातले सगळ्यात सुप्रसिद्ध असे सेंद्रिय शेती शिकवणारे आणि करून घेणारे शास्त्रज्ञ होते. तर ह्यांच्या बरोबर आम्ही काम करत असतो. त्यामुळे त्यांच्या बरोबर नाबार्ड बरोबर काम करत असल्यामुळे नाबार्डच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या ट्रेनिंग आहेत त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे लोक प्रशिक्षण देणारे लोक आम्ही त्या ठिकाणी बोलवतो. आत्माच्या माध्यमातून कृषी विभागाच्या आत्माच्या माध्यमातून आत्मा हे खास शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी अशा प्रकारची शेतकऱ्यांचा ज्याला इम्पॉवर करण्याची किंवा त्यांना सक्षम करण्याची जी यंत्रणा आहे, ह्या सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने महिलांवर अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं झाल्याच्या नंतर महिलांच्या माध्यमातून ह्याचं चांगल्या पद्धतीचं ज्याला आपण मूल्यवृद्धी म्हणतो म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन, हे सगळं करण्याचं त्यांना प्रशिक्षण देतो. आणि आज हिंगोलीमध्ये गेल्या 10 वर्षापासून सेंद्रिय माल विक्री केंद्र हे सातत्यानं बाजार भरतो. दर शुक्रवारी आणि रविवारी हिंगोलीच्या या ठिकाणी आम्ही सेंद्रिय भाजीपाला पिकवतो. जो सेंद्रिय भाजीपाला पिकवलेला आहे तो ते शेतकरी स्वतः घेऊन येतात आणि डायरेक्ट ग्राहकाला विकतात. म्हणजे आज त्यासाठी तुम्ही त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून हा बाजार सुरू आहे. या बाजाराच्या माध्यमातून एक गोष्ट होते की कुठल्याही प्रकारचा दलाल मध्ये येत नाही, बरोबर, म्हणजे ज्याला एजंट म्हणतो. कारण शेतकरी स्वतः पिकवलेला माल स्वतः तिथे घेऊन येतो. ग्राहकांचा अवेअरनेस झालेला आहे. ग्राहक आता मोठ्या प्रमाणावर हेल्थ कॉन्शियस झालेला आहे. त्याच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला सेंद्रिय भाजीपाला आणि सेंद्रिय धान्य खाणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या आणि हा बाजार जिल्हा परिषदच्या बाजूला भरत असल्यामुळं जिल्हा परिषदचे कर्मचारी, कलेक्टर ऑफिसचे कर्मचारी, पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी, हे सगळे कर्मचारी त्या ठिकाणी भाजीपाला घेऊन जातात, वेगवेगळ्या प्रकारचं धान्य घेऊन जातात. आणि त्यामुळे अशा प्रकारची बाजारपेठ म्हणजे आज पणन महासंघाने ज्या पद्धतीने असं ठरवलेलं आहे की लोकांना बाजार उपलब्ध झाला पाहिजे. बाजारपेठ म्हणजे ग्राहकाचा माल हा डायरेक्ट उत्पादकाचा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे. सुशीलाबाई, शेती म्हटलं की पाणी हा अविभाज्य घटक आहेच. त्याच्यात पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर पाण्याची टंचाई ही महिलांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असते. पाण्याचं नियोजन शाश्वत शेतीमध्ये कशा प्रकारे केलं जातं? पहिलं पारंपरिक शेतीमध्ये जर पाहिलं तर पहिल्याला विहिरी होत्या, ओढे नाले होते आणि भरपूर पाऊस पडत होता. पण आता काही दिवसात वातावरणात बदल झाल्यामुळे पाऊस कधी अवेळी येतो
आणि याच्यामुळे आपल्याला पाण्याची फार टंचाई जाणवत आहे. तर पहिलं विहिरीचं पाणी होतं तर त्याच्यावर शेतीला जर आपण भाजीपाला घ्यायचा, फळबागात बनवायचा, तर तेव्हा पहिल्यानं मोठ वापरत गेले आणि त्या मोठ्याच्या पाण्यानं थोडं थोडं पाटाला पाणी जात होतं आणि पाऊस पण जास्त असल्यामुळे विहिरीला पाण्याचा जास्त साठा होत गेला आणि त्याच्यावरच आपण शेती पिकवत होतो. आणि विहिरीला पाणी होतं, ओढ्याला पाणी होतं, धुण्याची व्यवस्था होती. पण आता काय झालं की जास्त बोर झाल्यामुळे पाण्याची फार टंचाई की हापशातून पाणी येणं, थेंब थेंब येणं, पाऊस जास्त झाल्यामुळे इकडे बोरला पण पाणी येत नाही आणि नगदी पिकामुळे पाण्याचा भरमसाठ वापर होत आहे. तर शेती काम करून स्वतःला महिलेला पाण्यासाठी बरंच आपल्याला गावगाव हिंडावं लागते. या विहिरीवर पाणी नसलं तर दुसऱ्या विहिरीवर पाण्याला जावं लागतं आणि याच्यामध्ये टँकरची पण आता जास्त वाढ झालेली आहे की महिलांना स्वतः घरची कामं करून विहिरीहून पाणी आणणं, नळावरून पाणी आणणं, जास्त महिलांनाच याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो पाण्यासाठी. आणि पाण्याचा वापर सर्वच कामासाठी, कपडे धुण्यासाठी, घरातील सारवण, सडी सारवण सर्वांसाठी पाणी. तर याच्यामध्ये महिलांनी जर आपल्या गावोगावी जर नियोजन केलं पाण्यासाठी, वरचे जर पाण्याचा पाऊस पडत असेल तर ते कसं अडवतील याच्यासाठी स्वयंसहाय्यता बचत काही पुढे आलेले आहेत की याच्यामुळे जर आपण आपल्या गावासाठी वड्याच्या ठिकाणी जर आपण बाग बंदिस्ती केली आणि तो पाण्याचा जर निचरा एखाद्या वड्यामध्ये जाईल, तिथं कोणते बंधारे बांधल्या जातील आणि बंधारे बांधल्याच्या ना तिथं पण आपल्याला पाणी वापर करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल. नंतर आपल्या शेतीसाठी जर पाणी कमी असले तर आपण त्या शेततळ्यामधून घेतो. आता गावगाव तसे शेततळे पण झालेले आहेत आणि हे जर सर्व महिलांनी जर समोर आल्या आणि आपल्या गावातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जर त्यांनी जर भाग घेतला तर हे सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. सर, शाश्वत शेतीसाठी म्हणजे तुलनेने आपल्याला कमी पाणी लागतं. हो, कमी पाणी लागतं, खर्चही कमी येतो, कमी खर्चाची शेती आहे. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो शाश्वत शेतीमध्ये उत्पादित केलेला माल हा विषरहित असतो आणि त्यामुळं हे धान्य ज्या वेळेला आपण खातो किंवा हा भाजीपाला ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला आरोग्यविषयक जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकरता ते अत्यंत उपयुक्त आहे. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे बिमारी यायला लागलेले आहेत, तर रेसिड्युअल इफेक्ट ऑफ द केमिकल्स ज्याला आपण म्हणतो की जे काही केमिकल्स आपण मोठ्या प्रमाणावर वापरले चालले ते आपण कंझ्युम करायला लागलो आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत ते आजार मोठ्या प्रमाणावर यायला लागले. जेव्हा दुष्काळग्रस्त परिस्थिती ओढवते, दुष्काळग्रस्त परिस्थिती अतिशय हालाखीची परिस्थिती असते, म्हणजे त्यावेळेला काहीच नसतं जगण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आवश्यक असे खाद्यपदार्थ काहीही उपलब्ध नसताना सुद्धा लोकांचं जिवंत राहणं, ह्याच्या मागे तुम्हाला काय वाटतं, काय कारण असावं? पहिली गोष्ट ही आहे की आपल्या देशातली जैवविविधता इतकी समृद्ध होती, जी समृद्ध जैवविविधता लोकांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवत होती. आज आपण दुष्काळाचा इतिहास जर पाहिला तर अनेक वेळेला 2-2-3-3 वर्षाचा दुष्काळ पडलेला आहे. 1971चा दुष्काळ आपण पाहिलेला असल्यामुळे आपण 1971च्या दुष्काळाबद्दल बोलतो, परंतु त्याच्या आधी मोठे मोठे दुष्काळ पडलेले आहेत. तेव्हा त्यावेळेला आपली जैवविविधता इतकी संपन्न होती की लोकांना जंगलामध्ये, जमिनीमध्ये जे काही बिना पावसाचं वगैरे येणारे जे काही वेगवेगळ्या रानभाज्या होत्या, ह्या सगळ्या रानभाज्याच्या माध्यमातून लोक जगत होते, कंदमुळं खाऊन जगत होते, वेगवेगळ्या प्रकारची रानफळं खाऊन लोक जगत होते. आज मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे ही रानफळं नाहीशी झाली. ज्या लोकांना रानभाज्यांबद्दल माहिती होती ती माणसं आता राहिलेली नाहीत, त्यामुळे कुठल्या रानभाज्या उपयुक्त आहेत. म्हणजे औषधाच्या बाबतीमध्ये आपण इतके संपन्न होतो. म्हणजे आजीचा बटवा वगैरे जे आपण पाहतो तो बटवा अशा पद्धतीचा होता की शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही झाडपाला आहे, जी काही वनस्पती आहे, ह्या वनस्पतीवर तो वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांवर उपचार करायचा. त्याच पद्धतीनं मोठ्या दुष्काळ ज्या वेळेला पडले त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या ज्या आहेत आपल्या जंगलामध्ये उपलब्ध आहेत, त्या म्हणजे आपण हाडसणीपासून ते तांदूळ कुंजऱ्यापासून अनेक प्रकारच्या ज्या भाज्या आहेत, अशा प्रकारच्या हजारो भाज्या आज उपलब्ध असताना सुद्धा त्याचं संगोपन आणि त्याचं संवर्धन हे होणं गरजेचं आहे. आणि ते होतं म्हणून लोक जगले.
त्यावेळेला कुठल्याही प्रकारची सबसिडी नव्हती. आता पूर आला सबसिडी, खरडणी आली सबसिडी, दुष्काळ पडला सबसिडी, म्हणजे काही झालं तरी सरकारी मदतीची अपेक्षा आपण आता करायला लागलेलो. आणि त्यामुळं दुष्काळ हा आता राजकीय प्रश्न व्हायला लागलेला. म्हणजे दुष्काळ खरोखर नैसर्गिक, म्हणजे असं बऱ्याच वेळेला बोललं जातं की दुष्काळ हा नैसर्गिक असतो की मानव निर्मित असतो. तर मला वाटतं तो जास्त मानव निर्मित होत चाललेला आहे. त्याचं एकमेव कारण आहे की दुष्काळाचं राजकारण आता व्हायला लागलेलं आहे. आपण येऊया सर या प्रश्नाकडे. सुशीलाताई, महिलांचा जो सहभाग आहे शाश्वत शेतीमध्ये, तर बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही महिलांसाठी विशेष योजना कोणत्या राबवल्या आहेत का? त्याच्यामध्ये महिलांना आता स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही वेगवेगळे असे बचत गटाच्या मार्फत एक फेडरेशन, एक बँक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती बँक महिलांना मदत करण्यासाठी काम करते. आणि दुसरी सेंद्रिय शेती आणि वेगवेगळ्या योजना याच्यावर पण त्या काम करतात. अच्छा, ते कर्ज पुरवठा वगैरे त्यांना करण्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या गोष्टी केल्या जातात? गायरानधारक महिला, गावातील महिलांचं आयुष्य अतिशय खडतर असतं, त्यांच्या आरोग्याविषयी किंवा आणखी काही उपाययोजना अशा राबवल्या जातात का? मुळात संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे शौचालयाचा आहे. म्हणजे आज स्वच्छतागृहाची उपलब्ध नसणं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आज ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळं शासकीय पातळीवर सुद्धा निर्मल भारत योजना नावाची योजना जी राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून घर तिथं शौचालय, म्हणजे आज आपण पाहतो की महिलेच्या अंगावर जवळपास 50,000चे दागिने असतील आणि ती रस्त्यावर तांबे घेऊन उभी असेल का, तर तिला शौचालयाची व्यवस्था नाही. शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळं आज ज्या पद्धतीने असं बोलल्या जाते की 80% रोग हे उघड्यावर शौचालयाला बसल्यामुळे होतात आणि त्याचं कारण ते पाण्यामध्ये मिसळलं जातं. आणि मग वॉटर बाउंड डिसीजेस जे आहेत ते डिसीजेस आणि उघड्यावर शौचालयाला बसणं, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक महिला हिला शौचालय उपलब्ध झाले पाहिजे, स्वच्छतागृह उपलब्ध झालं पाहिजे, या सगळ्या अनुषंगानं भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी नावाची जी संस्था आहे, जी पूर्ण जगाच्या पातळीवर लोकांना सॅनिटेशन आणि हाऊसिंगचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करते, त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज प्रत्येक महिलेला शौचालय कशा पद्धतीने उपलब्ध होईल, त्याच्यानंतर हात धुवा मोहीम नावाची जी मोहीम आहे की महत्व तिला कळायला पाहिजे. आज महिला सगळे कामं करत असताना स्वयंपाक करते, पण स्वयंपाक करत असताना हात धुणं किती महत्वाचं आहे त्याच्याबद्दलचा स्वच्छतेचे जे काही संदेश आहेत ते संदेश देण्याच्या माध्यमातून आणि महिलांचं आरोग्य अबाधित राहावं या दृष्टिकोनातून परसबागाची जी योजना की आज आपण पाहतो की सगळ्यात शेवटी कोण जेवत असेल तर महिला जेवते, परंतु तिला लागणारा भाजीपाला जो आहे तो तिच्या पर्सामध्ये कसा उपलब्ध होईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आपल्या अन्नामध्ये कसे मिळवले जातील. आणि म्हणून हा आम्ही परसबागेकडे महिलाचं आरोग्य, कुटुंबाचं आरोग्य असं पाहून महिलांना जास्तीत जास्त परसबागा कशा दिल्या जातील याचा विचार करतो. सुशीलाताई, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही भाज्यांच्या नावांवरून अतिशय सुंदर सुंदर अशा कविता केलेल्या आहेत. एक कविता आम्हाला इथे म्हणून दाखवाल का? माझ्या कवितेचं नाव आहे तांदूळ कुंजरा. म्हणजे पहिल्या जे शेतीमध्ये भाज्या होत्या आणि आता ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत, त्याच्यामध्ये करटुल्या आहेत, पाथराची भाजी आहेत आणि वेगवेगळ्या उमराच्या दोड्या, याचे वाघाट, अशा वेगवेगळ्या. पण काही जणांना आता त्या भाज्या पण माहित नाहीत, लुप्त होत गेलेल्या. तर मी एक तांदूळ कुंजरा नावाची कविता लिहिलेली आहे आणि ती म्हणून दाखवते. कोणी म्हणते फोडणीची, कोणी म्हणते तांदूळ कुंजरा, मिरचीच्या शेतात शेणखतावर उगवणारी नाजूक पाने, नाजूक पार. तांदूळ कुंजरा म्हणताच खाणाऱ्याच्या बघावर झाल्या नजरा. भाजी थोडी थोडी पाण्यात वाफवायची, चटणी मीठ टाकून कांद्यावर परतायची. फोडणीत भाजी झाली मऊगार, वरणाबरोबर तोंडी लावण्यासाठी घेऊ हळूवार. तांदूळ कुंजरा लय भारी, दिसल्याबरोबर भाजीला नेऊ घरी, नेऊ घरी. अरे वा, म्हणजे तुम्ही या कवितेसोबतच त्याची रेसिपी सुद्धा पूर्णपणे सांगितलेली, ती बनवायची कशी. अशा वेगवेगळ्या भाज्यांच्या नावांवरून तुम्ही या कविता केल्या, कशा काय सुचल्या तुम्हाला? मी पहिल्या खाल्लेल्या पण आहेत त्या भाज्या, पण आता वापरात तेवढा नाही. पण आमच्या सेंद्रिय बाजारामध्ये काही भाज्या या उपलब्ध आहेत आणि ह्या आता कशा करा. उदाहरणार्थ हलग्याची फुलं, ती कशी बनवायची ते पण माहित नाही. तर या रेसिपी मधून मला वाटते की सेंद्रिय बाजारमध्ये ह्या जर कवितेचं असं पुस्तक ठेवली की कोणती भाजी कशी करायची, शेवग्याची भाजी कशी करायची, तर ते त्या सांगता येईल. की कोणी कोणी कारलं फार कडू असते, पण या पद्धतीनं केलं तर कडू लागणार नाही असं माझं मत आहे.
आणि त्याच्यामुळे ह्या मला कविता सुचलेल्या आहेत. सुशीलाताई जयजीराव, आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय महत्वाची शाश्वत शेतीबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार. प्रेक्षक हो, आशा आहे आपण सर्वजण आता शाश्वत शेतीकडे वळू. आमचा कार्यक्रम पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.